आजच्या दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉकबरोबरच विठुरायाच्या दर्शनाने सुद्धा झालेली आहे आणि खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय सकाळी सकाळी. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. घरी गेल्याच्या नंतर मी रात्री मस्त मोड आणण्यासाठी ठेवलेले होते मूग. तर मोड आलेले मूग मस्त फ्राय करून आरवी आणि तिच्या पप्पांच्या डब्यामध्ये दिले, कारण आज त्यांना होती सकाळची शाळा. आणि त्यानंतर मग मी स्वानंद आणि आम्ही दोघांनी केला नाश्ता. त्यानंतर सर्व कामं पटापट आवरली, कारण आज माझा शनिवार आणि रविवार म्हटलं की ऑनलाईन लेक्चर्सचा दिवस असतो, त्यामुळे लेक्चर अटेंड करायचे होते आणि म्हणूनच मी सगळी कामं पटापट आवरून घेतलेली होती. माझे 4th सेमिस्टरचे लेक्चर्स आता चालू आहेत आणि त्याची एक्झाम मेमध्ये राहील कदाचित. आणि 2:30 वाजता लेक्चर संपल्याच्या नंतर मग मी पुन्हा माझ्या अभ्यासाकडे वळाली. तर आज ना मी हे जे पुस्तक तुम्हाला यापूर्वी दाखवलं आहे त्या पुस्तकातल्या 2-3 प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि आता एकूण 7 प्रश्नपत्रिका माझ्या यातल्या सोडून झालेल्या आहेत आणि अजून 8 बाकी आहेत. तर एकूण 15 प्रश्नपत्रिका आहेत या पुस्तकामध्ये. तर त्यातल्या बऱ्यापैकी माझ्या म्हणजे आता 7 सोडून झाल्या आहेत, म्हणजे अर्ध्या सोडून झालेल्या आहेत आणि आता अर्ध्या बाकी आहेत. तर त्या 2 दिवसामध्ये कंप्लीट करायच्या आहेत मला. आणि यातले जे हे त्रिकोणमितीवरचे प्रश्न आहेत, चौरस, चौकोन, आयत, इष्टिका, चिती वगैरे ते सगळे प्रश्न मला थोडेसे अवघड जात आहेत. त्याचं कारण असं की मी जसा अभ्यास सुरू केला आहे तसं या टॉपिककडे एकदाही पाहिलेलं नाही आहे. तर त्यानंतर ना मग मी इंग्लिशचे पुढचे रूल्स जे आहेत ते लिहून काढलेत आणि समजावून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग मी उद्या पुन्हा एकदा त्याला रिवाईज करणार, म्हणजे मग ते माझ्या बऱ्यापैकी लक्षात राहतील आणि इयररचे जे प्रश्न आहेत ते कमी माझे चुकतील असं माझं एकंदरीत अभ्यासाचं नियोजन आहे. तर आज मी 30पर्यंत नियम जे आहेत ग्रामरचे ते शिकलेले आहे. आणि त्यानंतर मग मी आज वन वर्ड सबस्टिट्यूशनचे 50 शब्द जे आहेत किंवा सेंटेन्स आणि त्याचा जो शब्द आहे वन वर्डचा, ते असे 50 प्रश्न वाचलेले आहेत. आज व्होकॅबच्या अँटोनिम्स सिनॉनिम्सकडे मला जाण्यासाठी वेळ मिळालेला नाही. तर असा एकंदरीत मी आज थोडाफार अभ्यास केलेला आहे.